नावाचं एक बियाणं, दत्ताच्या नावाने औदुंबराचं, महादेवाच्या नावाने वडाचं, पिंपळाचं, अशा या भावनेतून जेव्हा ते दिलं जातं आणि माझी पाद्यपूजा करू नका, व्यक्तिपूजा न करता आपण विचारपूजक होऊ आणि ह्या हिशोबाने ते झाडाचे बियाणे देण्यात आले आणि रोज त्या झाडाला पाणी टाकणं म्हणजे तुमच्या गुरुची पाद्यपूजा आणि पाणी टाकल्यावर ती पाद्यपूजा झाली की प्रार्थना म्हणजे जे तुमचे गुरुचे विचार आहेत त्याला प्रार्थना करा. ही जी एक विचारसरणी होती ह्याला फार मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आणि जेव्हा ते झाडं आपल्या पित्रांच्या नावाने, आपल्या आजोबा आजींच्या नावाने, आई वडिलांच्या नावाने किंवा आपल्या आदर्शांच्या नावाने, जर म्हटलं छत्रपती शिवरायांच्या नावाने, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, लोकमान्य टिळकांच्या नावाने, गोपालकृष्ण गोखलेंच्या नावाने किंवा महात्मा गांधींच्या नावाने, भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान महावीर, गौतम बुद्ध बरोबर मोहम्मद हजरत पैगंबरांच्या नावाने जर ही झाडं लावली गेली तर निश्चितपणे एक भावना जोडल्या जाते आणि ते आपल्या आदर्शांशी निगडीत असल्यामुळे माणूस जीवापाड त्याला प्रेम करतो. अशा या भूमिकेतून आपण जर भावना निर्माण केली तर त्याचा खूप एक मोठा परिणाम आपल्याला समोर दिसून येईल. तिसरी गोष्ट, एक आपण नवीन कार्य सुरू केलंय त्याच्यामध्ये प्रायश्चित्त महापर्यावरण यज्ञ. आता आजकाल काळ असा बदललेला आहे की पब्लिसिटीसाठी किंवा प्रसिद्धी माध्यमासाठी नवीन नवीन काहीतरी विचार काढण्यात येतात. आता हे नवीन काय की प्रायश्चित्त महापर्यावरण यज्ञ. सहज आहे, संस्कृती जोपासल्या पाहिजे, धर्म जिवंत राहायला पाहिजे, त्याचबरोबर युगामध्ये निर्माण होणारी जी काही विकृती आहे किंवा जे रूढे आहेत ते पण तोडून त्याला सुधारित करण्यात यायला पाहिजे. आतापर्यंत यज्ञाच्या नावाने जे झाडं कापल्या जायचे, आता यज्ञाच्या माध्यमातून ते झाडं आपल्या पितृ स्वरूपामध्ये, आदर्श स्वरूपामध्ये देण्यात येतील आणि आपली संस्कृतीची जोपासना होते. गौरी पेटून आणि काही आपण जर चांगले गोऱ्या पेटून आणि चांगले जे आहे म्हणजे अग्निहोत्र केलं आणि त्या अग्निहोत्रमध्ये पित्रांच्या नावाने, आपल्या आदर्शांच्या नावाने वृक्ष सिद्ध करून आणि संत महंतांच्या हाताने जर आपण त्यांना दिलं तर हे आस्थाची एक वेगळी वळण आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यातून निर्माण होणारी जी शक्ती आहे, त्याच्यातून जे निर्माण होणारं जे कार्य आहे ते भव्य रूपात दिसतं आणि आपल्याला आनंद होईल की अशा ह्या सगळ्या परिस्थितीतून आपण वेगवेगळ्या स्तरावर विदर्भामध्ये वृक्षदिंडी काढली. ज्या पद्धतीने धर्मक्षेत्रातल्या व्यक्तींची शोभायात्रा निघते, शोभायात्रा बरोबर जर आपण बघितलं तर दिंडी काढण्यात येतात, पालख्या उचलण्यात येतात. आपण वृक्षांच्या पालख्या काढल्यात, वृक्षांची दिंडी काढली आणि वृक्षांची दिंडी बरोबर वृक्षदिंडीनी एवढा मोठा परिणाम घडवला शाळांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, धार्मिक परिसरांची स्वच्छता करण्यामध्ये. तर त्याचा परिणाम हे झालं की आज आपण जवळपास 18 लाखपेक्षा जास्त वृक्षाची लागवड आपण वेगवेगळ्या प्रांतात आपण करू शकलो. तर हे एक फार मोठं उत्तर आपण त्यांना देऊ शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. आज आनंदाची बाब आहे की धार जिल्हा असेल किंवा विदर्भातले काही जिल्हे, बुलढाणासारखे जिल्हे असतील, अकोला जिल्हा असतील, ह्या सर्व जिल्ह्यामध्ये आज 110 गावांना पूर्ण आपण टँकर मुक्त केलं, टँकर फ्री केलेलं आहे. म्हणजे तिथं पाण्याची समस्याच नाहीशी राहिलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये एक बालग्राम योजना आपण खूप पर्यावरणला, शिक्षण व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आपण एक बालग्राम व्यवस्था चालू केली. आता ही बालग्राम व्यवस्था काय, बालग्राम योजना काय, अल्पभूधारक अभूधारकांचे जे शेतकरी बांधवांचे जे मुलं आहेत, मजूर बांधवांचे जे मुलं आहेत, त्या मुलांना 20 फलदार वृक्ष देण्यात येतात. 10 वर्षाच्या मुलाला जेव्हा ते 20 फलदार वृक्ष दिल्या जातं आणि त्याचं एक कार्यशाला घेण्यात येतं, त्याच्यातून त्यांची मानसिकता तयार करण्यात येतं. त्याच्यातून 3 फायदे होतात. स्वावलंबी तरुण तयार होतो, पर्यावरणाचं रक्षण होतं आणि छात्रवृत्ती योजनेला लाभ होतो. हे 3 लाभ आपल्याला मिळतात. 4 वर्ष जेव्हा 10 वर्षाचा मुलगा 14 वर्षाचा, 14.5 वर्षाचा होतो, आपल्याला आनंद होईल की 7 झाडं जरी दगवले गेले तर 13 झाडं वाचतात आणि 13 झाडं जेव्हा तेव्हा वाचतात तर 13 झाडांचं
जे म्हणजे त्यांच्यापासून जे उत्पादन येतो ते जवळपास 2 ते 2,500 रुपये होतं. 14 वर्षाचा मुलगा स्वतःची सायकल घेऊ शकतो, स्वतःचे ड्रेसेस घेऊ शकतो, स्वतःची फीस भरू शकतो आणि त्याबरोबर पर्यावरणाचा समतोल साधला जातो, स्वावलंबी तरुण तयार होतो आणि छात्रवृत्ती योजनेला त्याचा लाभ मिळतो. तर अशा ह्या माध्यमातून एक नवीन योजना आपण सुरू केली मागच्या वर्षीपासून, जे कैदी बांधव आहेत. कैदी बांधवांचे मला एक सांगा, अपराधमुक्त समाज निर्माण करून नुसतं बोलून होणार का? महत्वाचं असं आहे की जे अपराधी घडलेले आहेत ते पुढे अपराधी होऊ नये आणि ज्यांनी अपराध केलेला आहे त्यांना प्रायश्चित होऊ, तरच आपण समाज सुधारण्याचं कार्य करू शकतो. आणि म्हणून जे चूक त्यांच्या वडिलांकडून झालेली आहे, परिवारातल्या लोकांकडून झालेली आहे, ते चूक ह्या मुलांकडून होऊ नये, त्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य आपण सुरू केलं. आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं जेव्हा आपण कार्ययोजन केलं तर त्याचा परिणाम असा झाला की 32,000 छात्रवृत्ती मागच्या वर्षी दिलेत आणि यावर्षी जे आहे छात्रवृत्ती योजनाचा आपण मोठ्या प्रमाणात लाभ अजून विदर्भाचे 6 म्हणजे पूर्ण 12 जिल्ह्यामध्ये आपण देत आहोत. तर हे छात्रवृत्ती योजना कैद्यांच्या मुलांना आपण चालू केलेली आहे. एक वेगळ्या पद्धतीचं एक वळण, एक स्वरूप आपण अपराधमुक्त समाजाच्या बांधणीसाठी आपण केलेलं आहे. याच अपराधमुक्त समाजाला पुढे म्हणजे निर्माण करण्यासाठी एक म्हणजे जेवढे आपले जे कैद आहेत, आपले जे तुरुंग आहेत, त्या सगळ्या बंदीगृहांमध्ये आपण संगणक प्रशिक्षण आणि लायब्ररीचं जवळपास 18 संगणक म्हणजे तुरुंगात आपण बंदीगृहांमध्ये आपण संगणक प्रशिक्षणाचं काम केलं. त्याचप्रमाणे संगणक प्रशिक्षण सोबत आपण तिथं जे आहे धार्मिक वाचनालयाचं पण कार्य केलेलं आहे.